बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी नवोदय परीक्षेची सविस्तर माहिती। जर तुम्ही 4थी मधून आता 5वी मध्ये आला असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण जी परीक्षा बघत आहोत ती आहे नवोदय परीक्षा। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न पडतो, नवोदय परीक्षेचं बसायचं आहे, मग नवोदय परीक्षेची तयारी कशी करायची, बरोबर? त्यानंतरचा पुढचा प्रश्न पडतो की नवोदय परीक्षेसाठी आता पुस्तकं कुठली घेतली पाहिजे, त्यानंतर अभ्यास कसा केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, नवोदय परीक्षेचं मेरिट किती लागतं। तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवोदय परीक्षा ही जी आहे ही केंद्र शासनाकडून घेतली जाते, जी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी असते। आता या नवोदय विद्यालयामध्ये सीबीएसई बोर्डचं पूर्ण शिक्षण असतं आणि 6वी पासून तर 12वी पर्यंत शिक्षण मोफत असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये पुस्तके कुठली घेतली पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे। तर बघा, पुस्तके घेण्यासाठी आपले 2 मीडियम असतात, एक तर बऱ्याच शाळांमध्ये मराठी मीडियम असतं किंवा बऱ्याच शाळांमध्ये इंग्लिश मीडियम असतं। आणि काही विद्यार्थी म्हणतील सर आमचं सेमी मीडियम आहे, तर मग आम्ही कसं काय करायचं। तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला नवोदय परीक्षा ही 18 भाषांमध्ये देता येते, पण त्यातल्या मुख्य भाषा ज्या असतील, समजा तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर तुम्ही परीक्षा पूर्णपणे मराठीतच देऊ शकतात। इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतात तर परीक्षा तुम्ही पूर्ण इंग्लिश मध्ये देऊ शकतात। आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही इंग्लिश मीडियमला आहोत पण आम्हाला परीक्षा मराठीमध्ये द्यायची, तर आम्ही देऊ शकतो का? हो, तुम्ही परीक्षा देऊ शकता। ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये नमूद करायचं आहे की तुम्हाला परीक्षेची लँग्वेज जी आहे ती मराठी पाहिजे, हिंदी पाहिजे की इंग्लिश पाहिजे किंवा आणखी कोणती पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ही जी काही परीक्षा होईल ती परीक्षेचं जे माध्यम तुम्ही निवडाल त्या एकाच माध्यमामध्ये होणार, म्हणजे परीक्षेचा पेपर पूर्णपणे मराठीत घेतला तर पूर्ण मराठीत येणार, इंग्लिश घेतला तर पूर्ण पेपर इंग्लिश मध्ये येणार। आता प्रश्न आहे हा पेपर किती मार्काचा होणार। तर तुमचा जो पेपर होतो नवोदय परीक्षेचा तो होतो 100 गुणांचा, म्हणजे त्याला असतात 100 मार्क्स आणि एकूण प्रश्न असतात त्यामध्ये 75। किती प्रश्न असतात? 75 प्रश्न असतात, 75 क्वेश्चन असतात, ज्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। पहिला सेक्शन जो आहे तो तुमचा इंटेलिजन्सचा असतो, म्हणजेच बुद्धिमत्ता असतो। दुसरा सेक्शन जो असतो गणित किंवा मॅथमॅटिक्स, आणि तिसरा सेक्शन जो आहे तो आहे तुमचा लँग्वेज किंवा ज्याला आपण भाषा म्हणतो। अशा 3 सेक्शन मध्ये हा पेपर विभागलेला आहे। या पेपर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता जो आहे त्यामध्ये 40 प्रश्न, गणितात 20 प्रश्न, मराठीमध्ये 20 प्रश्न असतात। एका प्रश्नाला 1.25 गुण असतात, म्हणजेच एकूण जो पेपर आहे बुद्धिमत्ताचा पेपर हा 50 गुणांसाठी, गणिताचा पेपर 25 गुणांसाठी आणि भाषेचा पेपर 25 गुणांसाठी होतो। मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर आता विषय कोणते हे कळालं, मग आता याच्यामध्ये पुस्तके कोणती घेतली पाहिजे। तर पुस्तकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी पुस्तके कोणती घ्यायची। जर तुमचं मराठी मीडियम असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे तुमचं पहिलं म्हणजे नवनीत पब्लिकेशन, दुसरं आहे फडके पब्लिकेशन। या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही बाजारामध्ये बरीचशी पुस्तकं आहेत जी तुम्ही घेऊ शकता, जी मराठी मीडियम मधून आहे। त्यानंतर जर तुमचं इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही कोणतं पुस्तक घेऊ शकता, तर इंग्लिश मीडियम साठी तुम्हाला आहे आर्यन पब्लिकेशन, उपकार पब्लिकेशन, किंवा तुमचं जे काही इतर जे काही पुस्तकं आहे बाजारामध्ये ती तुम्ही घेऊ शकता। अग्रवालचं पण पुस्तक आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। आता प्रश्न येतो सर पुस्तक घेतलं, पुस्तकाचा अभ्यास झाला, मग परीक्षेची तयारी कशी करायची। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याबरोबर पुस्तक घेतल्यानंतर एकदा पुस्तक सोडवायचं, त्यानंतर आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका संच। एकदा पुस्तक सोडवून झालं की त्यानंतर प्रश्नपत्रिका संच सोडवायचे आहे। प्रश्नपत्रिकांमधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे।
मग प्रत्यक्षात पेपर जो आहे तो पेपर तुमचा साधारणपणे डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यांमध्ये पेपर होऊ शकतो। त्यावेळेस तुमचा जे काही फॉर्म आहे हे फॉर्म कधी सुटतात तर फॉर्म साधारणपणे परीक्षेचे जून पासून स्टार्ट होतात फॉर्म भरायला आणि जून मध्ये एकदा फॉर्म सुटले की त्यावेळेस फॉर्म तुम्ही भरू शकतात। परीक्षा तुमची जानेवारी किंवा डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये होऊ शकते। अशा पद्धतीने तुम्ही या नवोदय परीक्षेची तयारी करू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।